विधानसभेने मारले आणि लोकसभेने तारले अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या एकही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. अशी परिस्थिती असताना एकीकडे काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असताना दुसरीकडे मात्र अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर नांदेडची लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसचे रवींद्र वसंतराव पाटील यांनी जिंकलेली आहे. रवींद्र चव्हाण यांचा हा अतिशय निसटता विजय, खरं तर निसटताच म्हणायला हरकत नाही, कारण प्रशासनातील मतमोजणीतील गोंधळामुळं रात्री अतिशय अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि ह्या परिस्थितीतून रवींद्र चव्हाण हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या ह्या विजयानं खरं तर काँग्रेसला तारलेलं आहे असंच म्हणावं लागेल, कारण 9 विधानसभापैकी एकही विधानसभा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला ताब्यात घेता आलेली नाही. एकूणच नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघावर महायुतीनं आपला ताबा मिळवलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे, क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला आपण नजर टाकूयात नांदेड लोकसभेवर. खरं तर सकाळपासून आज मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे हे आघाडीवर असताना आपल्याला दिसून आले. शेवटपर्यंत ही लीड कायम होती. शेवटच्या टप्प्यात 11,000 हून अधिक मतांची लीड त्यांची दिसत होती आणि ते विजयी झाले असं सर्वत्र जाहीर झालंही होतं. परंतु शेवटी पोस्टल मतदानाची जेव्हा रिकाउंटिंग झाली, या रिकाउंटिंगमध्ये डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना 650 मतांची लीड दाखवण्यात आली. पण यावरही रवींद्र चव्हाण ह्या काँग्रेसच्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी पुन्हा रिकाउंटिंग करायला लावली आणि ह्या रिकाउंटिंगमध्ये 1457 मतांची आघाडी ही रवींद्र चव्हाण यांना मिळालेली आहे. खरं तर हा गोंधळ जो आहे, हा मतमोजणीतला गोंधळ सर्वांनाच धक्कादायक आहे, आश्चर्यामध्ये टाकणारा आहे आणि असं होऊ शकतं का असा प्रश्न निर्माण करणारा देखील आहे. असो, शेवटी काँग्रेसला रवींद्र चव्हाण यांनी तारलेला आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षाही 1,60,000चं मतदान वाढूनही रवींद्र चव्हाणांनी भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना पराभूत केलं. अगदी निसटता पराभव डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचा झाला. एकंदरच त्यांच्या कुटुंबामध्ये मोहन अण्णा हंबर्डे यांचा देखील अतिशय 621 मतांनी त्यांचा पराभव झाला आणि ते देखील निसटत्या विजयापासून दुरावले गेलेले आहेत. म्हणजे आमदारकी गेली आणि खासदारकी आली अशी परिस्थिती आता असताना दोन्हीही पदं त्यांच्या घरामधून गेलेली आहेत. एकूणच आपण काही आकडेवारीवर नजर टाकूयात लोकसभेच्या आणि पुढं विधानसभेचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांना एकूण 5,86,788 इतकी मतं मिळाली, तर डॉक्टर संतुकराव हंबर्डे हे भाजपाचे उमेदवार यांना 5,85,331 मतं मिळाली. 1457 मतांनी रवींद्र चव्हाण हे विजयी झालेले आहेत. त्या खालोखाल अविनाश भोसीकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, त्यांनी 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 92,000 मतांची मतं मिळवली होती. आता त्या खालोखाल त्यांनी 80,179 मतं त्यांनी मिळवलेली आहेत. म्हणजे त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी मतं घेतलेली आहेत. त्यानंतर अल्ताफ अहमद, खरं तर ॲडव्होकेट अल्ताफ अहमद यांनी 19,900 इतकी मतं घेतलेली आहेत. त्यांना मिळालेली ही मतं लक्षवेधी आहेत आणि इतर काही अपक्षांनी 1,000, 2,000, 1,500 अशी जी मतं घेतली त्याचा आकडा देखील जवळपास 20,000च्या घरामध्ये जातो. असो, लोकसभेची निवडणूक खरं तर अटीतटीची झाली असं म्हणता येणार नाही, कारण एकूणच विधानसभेच्या गदारोळात लोकसभा ही थोडीशी दुर्लक्षित राहिली होती. परंतु स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांना जी काही सहानुभूती त्यांच्या निधनानंतर रवींद्र चव्हाण यांना मिळाली, खरं तर ती सहानुभूतीचीच लाट म्हणायला हरकत नाही. कारण एकूणच जर विधानसभेच्या निवडणुकीवर आपण नजर टाकली तर विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी 50,000च्या जवळपास, 60,000च्या जवळपास अनेकांनी लीड घेतलेली आहे. ती लीड जर एकत्र केली तर भाजपाच्या उमेदवाराला जवळपास 1.5 ते 2 लाखाचं मताधिक्य मिळायला हवं होतं. परंतु नांदेडच्या मतदारांनी वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांच्याप्रती सहानुभूती दाखवलेली आहे आणि क्रॉस वोटिंग ज्याला म्हणतो, मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होऊन रवींद्र चव्हाण हे अखेर विजयी झालेले आहेत. एकूणच या विजयाचं खरं तर आपण स्वागत करूयात. येणाऱ्या काळामध्ये रवींद्र चव्हाण यांच्याकडून विकासाची कामं होतील अशी देखील आपण अपेक्षा करूयात. आता आपण पुढे जाऊयात विधानसभा निकालाकडे. सुरुवातीला नजर टाकूयात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर. या मतदारसंघाच्या निकालाबाबतीत मी देखील साशंक होतो. खरं तर
मागील मतदान झाल्यापासून 2 दिवसानंतर फारूक अहमद वंचित बहुजन आघाडीचे यांचं नाव आघाडीवर होतं. त्यानंतर अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ती यांचं नाव आघाडीवर होतं आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आनंद बोंढारकर आणि काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांचं नाव मात्र पिछाडीवर आपल्याला दिसत होतं. परंतु आश्चर्याची बाब अशी की फारूक अहमदही बाजूला गेले, दिलीप कंदकुर्तीही मागे फेकला गेले आणि या ठिकाणी शिवसेनेचे आनंद बोंढारकर यांचा 2132 मतांनी विजय झालेला आहे. त्यांनी मोहन हंबर्डे यांचा पराभव केलेला आहे. खरं तर दिलीप कंदकुर्ती हे मागील 2 वेळेस म्हणजे 2014 आणि 2019 या निवडणुकीमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी हेमंत पाटलाच्या सौभाग्यवती राजश्री पाटील यांचाही पराभव केला होता आणि आता त्यांची पराभवाची ही तिसरी हॅट्रिक झालेली आहे. खरं तर तिसऱ्यांदा ते या मतदारसंघामधून पराभूत झालेले आहेत. यावेळेस मात्र शिवसेनेचे आनंद बोंढारकर हे विजयी झालेले आहेत. आपण काही इतर उमेदवारावर नजर टाकूया ज्यांच्या नावाची चर्चा झाली. फारूक अहमद हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले वंचित बहुजन आघाडीचे. त्यांना 33,841 मतं मिळाली. चौथ्या क्रमांकावर दिलीप कंदकुर्ती अपक्ष उमेदवार 17,110. 5व्या क्रमांकावर सय्यद मोईन हे MIMचे उमेदवार होते. त्यांना 15,396 मतं मिळाली आणि संजय घोगरे हे अपक्ष उमेदवार होते अंगठी या चिन्हावर. त्यांना 14,282 मतं मिळाली. एकूणच हिंदू विचारांच्या मताचं जरी विभाजन झालेलं असलं तरी आनंद बोंढारकर हे शिवसेनेचे विजयी झालेले आहेत. खरं तर त्यांच्या विजयाचं श्रेय हे माजी खासदार आणि आमदार हेमंत पाटील यांना द्यायला पाहिजे, कारण त्यांनी फार मेहनत या मतदारसंघामध्ये घेतली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणून हेमंत पाटलांनी बोंढारकर यांना विजयी करण्यासाठी जे परिश्रम घेतले, खरं तर त्या परिश्रमाला यश आलेलं आहे. त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांना त्या मतदारसंघाचा कानाकोपरा माहीत आहे आणि प्रत्येक गल्लीबोळामध्ये जाऊन त्यांनी आनंद बोंढारकर यांचा प्रचार केला होता आणि त्यांचा हा प्रचार यशाच्या मार्गाकडे घेऊन जाताना आपल्याला दिसलेला आहे. आता दुसरा मतदारसंघ आहे खरं तर अटीतटीचा मतदारसंघ, ज्यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती ते माजी मंत्री भास्करराव पाटील यांच्या स्नुषा डॉक्टर मिनल खदगावकर या काँग्रेसकडून या ठिकाणी रिंगणामध्ये होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये विद्यमान आमदार राजेश पवार हे रिंगणामध्ये होते. खरं तर राजेश पवार यांनी केलेली कामं, त्यांनी मागील काही काळामध्ये नागरिकांना त्या भागातल्या देवदर्शनासाठी घडून आणलेली यात्रा आणि एकूणच त्यांनी जे काही विकासाची भूमिका लोकांच्या समोर मांडली, ह्या भूमिकेला या एकंदर सर्व परिस्थितीला तिथल्या मतदारांनी मोठा प्रतिसाद देऊन राजेश पवार यांना 48,757 मतांनी विजयी केलेला आहे. या ठिकाणी भास्करराव पाटील खदगावकर यांनी इतर नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. राजेश पवार हे कार्यकर्ते सांभाळत नाहीत, कार्यकर्त्यांना विचारत नाहीत असा आरोप देखील त्यांच्यावर झाला आणि भाजपातल्याच एका गटानं त्यांना उघड विरोध केला. या ठिकाणी शिवराज पाटील होटाळकर असतील, श्रावण भिलवंडे असतील, बालाजी बच्चेवार असतील किंवा तिकडून बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव असतील, डॉक्टर माधवराव किनाळकर असतील किंवा तिकडचा जो काही गट आहे राजेश पवार यांच्या विरोधातला, या सर्व गटानं एकत्रित येऊन डॉक्टर मिनलताई खदगावकर यांच्यासाठी काम केलं होतं. परंतु तिथल्या मतदारानं शेवटी राजेश पवार यांच्या कामाला स्वीकारलं आणि जो काही गट भाजपामधलाच होता राजेश पवार यांना विरोध करणारा, त्यांना मात्र या ठिकाणी तोंडघशी पडावं लागलेलं आहे. राजेश पवार हे 48,757 मतांनी विजयी झालेले आहेत. त्यांना एकूण 1,29,192 मतं मिळाली. तर डॉक्टर मिनल खदगावकर यांना 80,000 मतांवर समाधान मानावं लागलेलं आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर विभूते हे मोठं मताधिक्य घेतील किंवा लिंगायत समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात. त्यांचा समाज राजेश पवार यांच्यावर नाराज आहे मागील काही घटनांमुळं आणि म्हणून विभूते यांना मतं मिळतील, विभूतेही निघतील असं काही लोकांचं मत होतं. पण डॉक्टर विभूते यांनी 16,043 इतकी मतं घेतलेली आहेत. राजेश पवार यांच्या कामाला शेवटी मतदारांनी प्राधान्य दिलेलं आहे. येणाऱ्या काळात ती चांगली कामं करतील अशी आपण अपेक्षा ठेवत आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. पुढे जाऊयात देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाकडे. या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे करत होते. रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळं, कोरोनातल्या दुःखद निधनामुळं जितेश अंतापूरकर हे पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले होते. त्यांच्या विजयासाठी अशोकराव चव्हाण यांनी परिश्रम घेतले होते. खरं तर त्यांना एक दत्तकच घेतलं म्हणायला हरकत नाही अशोकराव चव्हाणांनी
आणि मग अशोकराव चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवून जितेश अंतापूरकर देखील भाजपामध्ये दाखल झाले. त्यांना उमेदवारी मिळेल का हे शेवटच्या टप्प्यापर्यंत निश्चित नव्हतं. ती अनिश्चितता शेवटी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर संपुष्टात आली आणि जितेश अंतापूरकर यांनी पुन्हा एकदा आपलं काय म्हणतो की आपलं कार्य त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देगलूरला 42,999 इतक्या मताधिक्यानं ते विजयी झालेले आहेत. काँग्रेसचे त्या ठिकाणी निवृत्ती कांबळे हे रिंगणामध्ये होते. त्यांना 64,892 इतकी मतं मिळाली आणि सुभाष साबणे माजी आमदार, 2 वेळा आमदार राहिलेले, मुखेडचंही त्याने प्रतिनिधित्व केलेलं होतं, देगलूरचं एकदा केलेलं होतं, परंतु त्यांना मागच्या निवडणुकीतही पराभव पत्करावा लागला आणि आत्ताही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांना केवळ 15,919 इतकी मतं मिळाली. तर त्या खालोखाल सुशील देगलूरकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांना 5,403 इतकी मतं मिळाली. या ठिकाणी बौद्ध समाजाला काँग्रेसनं उमेदवारी द्यावी असा आग्रह धरण्यात आला होता, परंतु या ठिकाणी मतांची फार मोठ्या प्रमाणात विभागणी झाली. मातंग समाज हा जितेश अंतापूरकर यांच्याकडे गेला आणि निवृत्ती कांबळे यांच्याकडे बौद्ध समाज गेला. त्या ठिकाणी मुस्लिम समाज हे काँग्रेसकडे होता, परंतु हे परिवर्तन मात्र मतांमध्ये करता आलं नाही का? किंवा काँग्रेसचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यांनी मतदान केलं नाही का काँग्रेसला? हा देखील फार मोठा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर लोकसभेचे उमेदवार होते रवींद्र चव्हाण आणि ते शेजारचे आहेत, नायगाव मतदारसंघामधले आहेत आणि देगलूर हा त्यांचा एकदम चिटकून असलेला भाग आहे. देगलूर मतदारसंघ खरं तर या ठिकाणी पंजाला पंजा असं मतदान व्हायला पाहिजे होतं, पण लोकसभेचं मतदान रवींद्र चव्हाण यांना आणि विधानसभेचं मत मात्र भाजपाच्या कमळाला, असं क्रॉस वोटिंग ज्याला म्हणूयात, अशी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्यामुळं शेवटी निवृत्ती कांबळे यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. देगलूर हा मतदारसंघ आरक्षित आहे. मागील अनेक काळापासून या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. मागील 15 वर्षात कोणताही म्हणावा तसा उल्लेखनीय उपक्रम, प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला नाही. येणाऱ्या 5 वर्षात जितेश अंतापूरकर काही करून दाखवतात का हे पाहावं लागेल. देगलूर मतदारसंघाच्या बाजूला आहे मुखेड विधानसभा मतदारसंघ. मुखेड विधानसभा मतदारसंघ देखील मागील काही महिन्यांपासून मोठ्या चर्चेत आहे, कारण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले बालाजीराव खदगावकर यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी जंग पछाडली होती. खरं तर तेच निवडून येतील की काय असं चित्र देखील तयार झालं होतं. मोठमोठ्या सभा, सामाजिक मेळावे, वेगवेगळ्या विकास कामासाठीचा निधी किंवा काही कामं मंजूर करून आणणे, काही लोकांची कामं करणे, त्यांच्याबद्दलचा जो काही बोलबाला झाला होता तो बोलबाला मात्र मतदानामध्ये परावर्तित झाला नाही. कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड हे विजयी झालेले आहेत. डॉक्टर तुषार राठोड यांना 98,213 इतकी मतं मिळाली. त्या खालोखाल खरं तर बालाजीराव खदगावकर हे किमान दुसऱ्या क्रमांकाला ते राहायला पाहिजे होते, पण त्यांना दुसरा क्रमांक देखील गाठता आला नाही. या मतदारसंघामध्ये हनुमंतराव बेटमोगरेकर यांची फार जरी चर्चा झाली नसली तरी काँग्रेसकडून ते होते. त्यांनी दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यांना 60,429 इतकी मतं मिळालेली आहेत आणि बालाजी खदगावकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना 48,235 इतकी मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी रावसाहेब पाटील होते. त्यांना 4700 मतं मिळालेली आहेत. या ठिकाणी डॉक्टर तुषार राठोड हे पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांनी जवळपास 38,000 मताधिक्य घेतलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मुखेड मतदारसंघात MIDC सारखे प्रोजेक्ट येतील, तिथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि काही सिंचनाचे प्रकल्पही येतील अशी आपण अपेक्षा करूयात. राठोड येणाऱ्या 5 वर्षात काय बदल करतात हे आपण पाहणार आहोत. पुढचा आणखी एक प्रस्थापित राजकीय व्यक्तींचा मतदारसंघ, ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष होतं, एव्हाना मराठवाड्याचं देखील लक्ष होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण या ठिकाणी 2019ला भाजपाचे खासदार राहिलेले प्रतापराव पाटील चिखलीकर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक 2024च्या निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव झाला ते प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कंधार लोहा या मतदारसंघातून अजित पवार यांच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागलेली आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळेल असं
गृहीत धरलेलं असताना त्यांना शेवटी घड्याळ हाताला बांधावी लागली आणि त्या ठिकाणाहून ते विजयी होतील का अशी शंका उपस्थित केली गेली. प्रतापराव पाटील चिखलीकर हे पराभवाच्या छायेत आहेत असंही चित्र मांडलं गेलं, परंतु त्यांनी शेवटी विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. याचं कारण असं होतं की घरातूनच त्यांना मोठा विरोध झाला. घरातून या कारणानं की त्यांच्या सख्ख्या भगिनी माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आशाताई शिंदे ह्या स्वतःचे बंधू प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात लोहा कंधार विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये होत्या आणि त्या खूप मतं खातील आणि प्रतापराव पाटलांना अडचणीत आणतील असं एक चित्र बांधण्यात आलं. याचं अजून एक कारण असं होतं, प्रतापराव पाटील धोक्यात आलेले आहेत असं म्हणण्यामागे मागील 3-1 वर्षापासून एकनाथ पवार मतदारसंघामध्ये ठाण मानून होते आणि शेवटी त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची मशाल देण्यात आली आणि एकनाथ पवार हे या ठिकाणाहून विजयी होतील असा अंदाज बांधला जात होता, परंतु त्यांना देखील या विजयावर शिक्कामोर्तब करता आलं नाही आणि शेवटी प्रतापराव पाटील चिखलीकर हे या ठिकाणी 19,973 मतांनी विजयी झालेले आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकरांना 72,750, एकनाथ पवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत 61,777. खरं तर त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेतलेलं आहे. आशाताई शिंदे ह्या खरं तर 3ऱ्या क्रमांकावर राहतील किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहतील असं एक अंदाज व्यक्त केला जात होता, पण त्या 5व्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. त्यांना 19,786 मतं मिळाली आणि 3ऱ्या क्रमांकावर चंद्रसेन पाटील यांचा फार मोठा बोलबाला होता खरं तर या मतदारसंघामध्ये. तेही विजयी होतील असाही अंदाज बांधला जात होता. जनहित लोकशक्ती पार्टी या पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना 29,194 इतकी मतं मिळाली आणि 4थ्या क्रमांकावर मागच्या वेळेस जे 2ऱ्या क्रमांकावर होते शिवा नरंगले वंचित बहुजन आघाडीचे, ते यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना 20,302 इतकी मतं मिळाली. खरं तर लोहा कंधार हा मतदारसंघ मी अगोदरपासूनच म्हणतो की चिखलीकर यांचा हा बालेकिल्ला आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवरील मतदार त्यांना नाकारतील असं शक्य नव्हतं, कारण अडचणीच्या काळात संकटाच्या काळात धावून येणारे म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे बघितलं जातं, म्हणून त्यांचा हा विजय या ठिकाणाहून निश्चित मानला जात होता. आपणही तशा पद्धतीचा अंदाज या अगोदर व्यक्त केला होता. प्रतापराव पाटील चिखलीकर या ठिकाणाहून 10,973 इतक्या मतांनी ते विजयी झालेले आहेत. आपण किनवट मतदारसंघाकडे जाऊयात. खरं तर आपल्यापासून थोडासा लांब असलेला, दुर्लक्षित असलेला आणि इथल्या राजकीय घडामोडी आपल्यापासून थोड्याशा लांब आहेत असं म्हणायला हरकत नाही. फार प्रकाशामध्ये इथल्या राजकीय घडामोडी येत नाहीत. तर या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे. त्यांना 92,856 मतं मिळालेली आहेत. तर प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, त्यांना 87,220 मतं मिळाली. सुरुवातीला या ठिकाणी प्रदीप नाईक हे आघाडीवर होते आणि भीमराव केराम पिछाडीवर होते, पण शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र केराम यांना जे काही मताधिक्य मिळालं ते विजयाकडे घेऊन जाणारं होतं. ते 5,636 इतक्या मतांनी विजयी झालेले आहेत. किनवटवर पुन्हा एकदा भीमराव केराम यांनी भाजपाचा झेंडा फडकवलेला आहे. आपण जाऊयात भोकर मतदारसंघाकडे. भोकरकडे देखील सर्वांचं लक्ष होतं, कारण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि ज्यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्याची नाराजी आपण बघितली सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या त्यांना सहन करावी लागली. परंतु मी जेव्हा नेहमी म्हणत आलो आहे की ज्या वेळेस लोकसभेला अशोकराव चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला, त्यावेळेस भोकर मतदारसंघामधून किंवा मुदखेड मतदारसंघामधून अशोकराव चव्हाण यांना विधानसभेमध्ये मात्र मताधिक्य मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेलं आहे. मागच्या 2019चा जर आपण अनुभव घेतला तर लोकसभेमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, पण 1 लाखाहून अधिक मताधिक्यानं ती विधानसभेमध्ये निवडून आले होते. तीच पुनरावृत्ती यावेळेसही भोकर मतदारसंघामध्ये झालेली आहे. आता 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. खरं तर अशोकराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळंच हा पराभव भाजपचा झाला असं म्हटलं जात होतं, पण त्याही वेळेस मी असं म्हटलं होतं की भोकर विधानसभेमध्ये श्रीजयाताई चव्हाण यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करेल. तर तीच पुनरावृत्ती झालेली आहे आणि श्रीजया अशोकराव चव्हाण ह्या जवळपास
50,551 मतांनी विजयी झालेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे पप्पू उर्फ तिरुपती कोंडेकर हे रिंगणामध्ये होते, परंतु त्यांनी फार मोठा प्रभाव दाखवला नाही. पण तरीही त्यांना मोठं मतदान मिळालेलं आहे. कारण एकूणच काँग्रेस भाजप यांच्यामध्ये अटीतटीची लढत या भोकरमध्ये झाली. अशोकराव चव्हाणांनी हा मतदारसंघ मोठ्या हिमतीनं आणि हिकमतीनं सर केलेला आहे असं म्हणता येईल. श्रीजया चव्हाण यांना 1,33,187 मतं मिळालीत. पप्पू कोंडेकर यांना 82,636, तर वंचित बहुजन आघाडीचे सुरेश राठोड यांना 8,872 इतकी मतं मिळालेली आहेत. आणि या ठिकाणी श्रीजया चव्हाण ह्या भोकरचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आई अगोदर वडील, त्यानंतर आई आणि आत्ता पुन्हा कन्या म्हणजे तिसरी पिढी चव्हाण यांची ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. येणाऱ्या काळात भोकरचा विकास त्यांच्याकडून होईल अशी आपण अपेक्षा करूयात. हातगाव विधानसभा मतदारसंघ, सुरुवातीला या मतदारसंघामध्ये माधवराव पाटील जवळगावकर यांची लीड आपल्याला दिसून आली. त्या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते. तरी बाबूराव कदम कोहळीकर हे सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी लोकांच्या मनात आघाडीवर होते. खरं तर त्यांची तिसरी निवडणूक होती. 2019ला विधानसभेमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारीवर ते लोकसभेमध्ये पराभूत झाले. आता त्यांची तिसरी वेळ होती निवडणुकीला सामोरं जाण्याची. हातगावच्या मतदारांनी त्यांना यावेळेस स्वीकारलेलं आहे. सुभाष वानखेडेसारखा माजी आमदार, माजी खासदार, दिग्गज नेता त्यांच्यासोबत होता. आणि त्यानंतर आष्टीकर हे देखील, खासदार आष्टीकर हे देखील त्यांच्यासोबत होते. आणि म्हणून त्यांना विजयाचं तोरण बांधता आलं. आणि या ठिकाणी विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना मात्र पराभव स्वीकारावा लागलेला आहे. हा पराभव थोडा नाही तर 30,000 मतांचा आहे. बाबूराव कदम कोहळीकर यांना 1,13,245 मतं, माधवराव जवळगावकर यांना 83,178 मतं, तर दिलीप राठोड हे वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी होते रिंगणामध्ये. त्यांना 11,409 इतकी मतं मिळालेली आहेत. या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर हे 30,067 मतांनी विजयी झालेले आहेत. आता आपण जाऊयात ज्या भागाकडं शहरी लोकांचं अधिक लक्ष होतं, तो म्हणजे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी लक्ष असण्याचं असं कारण की आत्तापर्यंतच्या काळामध्ये मागील काही वर्षांपासून खरं तर काँग्रेसनं अपवाद वगळता या ठिकाणी विधानसभेसाठी एकदाही मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नव्हती. आणि यावेळेस मात्र काँग्रेसनं लोकसभेच्या निवडणुकीचे जे निकाल लागले होते आणि एक जे मताधिक्य नांदेड उत्तरमधून मिळालं होतं त्याची दखल घेऊन काँग्रेसनं या ठिकाणाहून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिलेली होती. आणि अब्दुल सत्तार यांचं मताधिक्य किंवा तो मुस्लिम बहुल भाग आणि दलितांची मतं असं जर गोळाबेरीज झाली असती तर ते या ठिकाणाहून विजयी होतील असा अंदाज बांधला जात होता, कयास होता. परंतु याला तडा देत विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये विजय मिळवलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर त्यांनी, बालाजी कल्याणकर यांनी केलेली विकास कामं देखील त्यांच्या कामाला आलेली आहेत. दुसरी गोष्ट, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हा जो काही प्रचार आणि प्रसार झाला याची परिणती म्हणजे या ठिकाणी हिंदू विचारांच्या मतांची आकडेवारी मोठी वाढली होती. त्याचा फायदा बालाजी कल्याणकर यांना झाला. परंतु हिंदू मतांची विभागणी देखील या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या संगीता विठ्ठल पाटील डक ह्या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. खरं तर दोन्ही घटक म्हणजे अब्दुल सत्तार आणि संगीता डक हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे होते. महाविकास आघाडीनं या ठिकाणी 2 उमेदवारांना उमेदवारी दिली. म्हणजे ताळमेळ नसणे ज्याला म्हणतात, हा ताळमेळ नसल्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि एकूणच जो काही प्रचार प्रसार झाला, ज्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलं, त्याचा फायदा बालाजी कल्याणकर यांना झालेला आहे. आणि त्यांना एकूण 3,502 मतांची आघाडी मिळाल्यामुळं ते विजय झालेले आहेत. या ठिकाणाहून आम्ही अगोदरच विश्लेषण केलं होतं की नांदेड उत्तरमध्ये जर 80,000 ते 85,000 मतं बालाजी कल्याणकर यांना मिळाली तर ते विजयी होऊ शकतात. त्यापेक्षा जर त्यांना कमी मतं मिळाली किंवा संगीता डक ह्या 30,000हून अधिक मत जर घेत असतील तर बालाजी कल्याणकर हे पराभवाच्या छायेत येऊ शकतात, असं एक विश्लेषण मत आम्ही अंदाज मांडलेला होता. आणि तो अंदाज या ठिकाणी तंतोतंत खरा ठरलेला आहे. मिलिंद देशमुख हे अपक्ष उमेदवार, भाजपाचे माजी नगरसेवक, त्यांनी या ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी म्हणून रिंगणामध्ये ते होते या निवडणुकीच्या. ते 5,000च्या पुढे जाणार नाहीत असाही आम्ही अंदाज बांधला होता, तोही खरा ठरला. संगीता डक
ह्या 30,000पर्यंत जातील किंवा घेऊ शकतात असा एक अंदाज होता, पण त्यांनी त्यापेक्षा कमी मताधिक्य घेतलेलं आहे. आणि अब्दुल सत्तार ही 70,000पर्यंत जातील असा अंदाज कयास आम्ही बांधला होता, पण अब्दुल सत्तारांनी 9,000 मतं अधिक घेतलेली आहेत. परंतु संगीता पाटील डक यांची 8,000 मतं आम्ही अंदाज व्यक्त केल्यापेक्षा ही कमी झालेली आहेत. म्हणून एकूणच बालाजी कल्याणकर यांना मात्र 80चा आकडा हा पार करावा लागलेला आहे. बालाजी कल्याणकर यांना ह्या निवडणुकीमध्ये 83,184 इतकी मतं मिळाली. अब्दुल सत्तार यांना 79,682 मतं. संगीता डक खरं तर 3ऱ्या क्रमांकावर राहायला पाहिजे होत्या, त्या 4थ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले हे 24,226 इतकी मतं त्यांनी मिळवलेली आहेत. 25,000चा टप्पा ते गाठतील असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता, कारण 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला हाच टप्पा गाठता आला होता. यावेळेस त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि प्रशांत इंगोले यांना 24,266 इतकी मतं मिळाली. तर ज्या विजयी होतील असाही अंदाज काही लोक बांधत होते आणि ज्यांनी ग्रामीण भागामधून चांगलं मताधिक्य घेतलं, शहरी भागामध्ये त्यांना खरं तर मताधिक्य मिळवता आलं नाही. त्या संगीता डक ह्या 4थ्या क्रमांकावर राहिल्या, त्यांना 22,706 मतं मिळाली. आणि मिलिंद देशमुख हे 5,000चा टप्पा पूर्ण करू शकले नाहीत, त्यांना 4,562 इतकी मतं मिळाली. एकूणच ही निवडणूक अटीतटीची होती. वेगवेगळे मुद्दे या निवडणुकीमध्ये होते आणि यातून बालाजी कल्याणकर यांनी आपली नौका पार केलेली आहे. त्यांना या ठिकाणाहून पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करायला मिळालेलं आहे. राहिलेली विकास कामं येणाऱ्या काळात आणखी काही विकास कामं करून नांदेडचा चेहरामोहरा उत्तर भागाचा ते बदलतील अशी अपेक्षा करूयात. बरेच प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. वेळोवेळी ते प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि त्यांच्याकडून काम करून घेणार आहोत. खरं तर ते त्याला प्रतिसाद देतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात. खरं तर हा एकूण आढावा आपण नांदेड लोकसभा आणि विधानसभेचा घेतला. ह्या निवडणुकीमध्ये बरेच मुद्दे गाजले. खरं तर जरांगे फॅक्टर किती प्रभाव टाकेल असाही विचार होता, पण जरांगे फॅक्टरचा फार काही मोठा प्रभाव दिसून आला नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये संगीता डक असतील किंवा इतर काही उमेदवार असतील त्यांना बऱ्यापैकी मराठा मतं मिळालेली आहेत. तो फॅक्टर दिसून आला. मुस्लिमांची एक गट्टा मतं मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीने बऱ्यापैकी मतं घेतलेली आहेत आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना खरं तर महायुतीला लाभदायक ठरलेली आहे असं म्हणता येईल आपल्याला, कारण वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जी महिलांची गर्दी, जी रांग दिसून आली ती खरं तर हे लाडक्या बहीण योजनेचा परिणाम होता. एकूणच मताच्या सरीच्या खालोखाल म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनी देखील मतदान केल्याचं आपल्याला आकडेवारीवरून लक्षात येतं. येणाऱ्या काळामध्ये सर्व ह्या विजयी उमेदवारांना आपण शुभेच्छा देऊयात. ते चांगलं कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आपण हा भाग ऐकलात. खरं तर हा भाग कसा वाटला, आमच्या या चॅनलकडून आपल्याला काही अपेक्षा असतील तर त्या देखील आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. वेगवेगळ्या विषयावर आपण नेहमी बोलणार आहोत. राजकारणच हा काही आपला महत्त्वाचा विषय नाही. वेगवेगळ्या सामाजिक विषयावर, सामाजिक प्रश्नावर आपण बोलणार आहोत. खरं तर आपल्याला अपेक्षा आपल्या या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपण नवीन विषयासह भेटूयात. नमस्कार.